म्हणजे तरळे म्हणून खरं तर त्यांचं शेतातलं घर आहे, तुम्ही बघू शकता. महिला आहेत, घाबरतात. त्यांच्या मुलानं कॅमेरा पकडला आहे आणि कालपासून इथं त्यांना साप दिसायला आहे. खरं तर शेतातले सापडे पकडायचं नाही, मी नेहमी लोकांनाही सांगत असतो. कमेंट करणारे लोक सांगत असतात. पण आणि हा असा साप सापडेल असं कदाचित म्हणजे बिळामध्ये साप शक्यतो सापडत नाही, लक्षात घ्या. आणि उन्हाळा साप येण्याची क्रिया वाढते थंडी वाढल्यानंतर, आणि त्यामुळे साप असे आपल्या आजूबाजूला ठाण म्हणून असतात, कित्येक दिवस राहू शकतात. हे पण घाबरतात. आता त्याला जागा नाही, त्यामुळे तो बाहेर आला आणि फार शक्यता कमीच, लक्षात घ्या. हा साप 99% सापडणार नाही असं मी होतं, लक्षात घ्या. बिळं कुठपर्यंत लांब असतील हे कुणालाही सांगता येत नाही, पण तो अलगद सापडला. आपल्याला त्रास देणे हा त्याचा काही हेतू नाही, पण लोकांच्या मानसिक समाधानासाठी त्याला लोक मारतील, घाबरतील म्हणून पकडावं लागतं, लक्षात घ्या. शेतातलं घर असेल तर आजूबाजूला असे साप असू शकतात. एखादा साप ओढून विषय संपत नाही. खरं तर मागील वर्षांच्या घरामध्ये धामण पकडली होती. हा बाहेर आता नाग सापडतोय, लक्षात घ्या. साधारण 5 वर्ष वयाचा साप आहे, नाग कोबरा.